आजची परिस्थिती अशी झाली का लोकांना हे अन्नधान्य चांगलं नसल्यामुळं दूध चांगलं नाही, याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढले. परिस्थिती जर बोलायचं म्हणलं का, परिस्थिती इतकी नाजूक होती आपली. मला 500 रुपये कोणी देत नव्हतं. काय यांच्याकडे हे कशावर येणार आहे, काय करणार, कारण आपली परिस्थिती एकदम नाही का झिरो होती. आणि बरेच शेतकरी असे का नाही ते हरतात. हरण्यामागचं कारण असं आहे की त्यांना एकदम पैसे मिळवायचे असतात. 4 एकर डाळिंब होतं त्यावेळेस आणि डाळिंबाचे चांगले पैसे व्हायचे नाही का. मग आम्ही काय केलं, एक चांगलं बंगल्याचं काम करू म्हणलं, पैसे आहेत आपल्याकडे नाही का. आणि मग परिस्थिती अशी झाली का पुढं बंगल्याचं काम चालू केलं आणि डाळिंबावर तेल आलं ना. आम्हाला याला शासनाकडून काहीतरी अशी मदत मिळावी किंवा अनुदान मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. आज तुम्ही हे सगळं बघतात की तुमच्या 3-4 मुलांचे शिक्षण झाले, त्यांचे लग्न झाले, तर हे बघून म्हणजे तुमची परिस्थिती तेव्हा काय होती आणि आज पोरांची परिस्थिती बघून काय वाटतं तुम्हाला? आजच्या शेतकऱ्यांकडे आहे ना त्या पटीत पैसे नाहीत, धाडस नाही, पण शेतकऱ्याचा विश्वास नाही. शेतीचा प्रयोग नाही, त्याच्यात प्रयोग करीत राहिलं पाहिजे आणि लढत राहिलं पाहिजे. तुम्हाला ते यशाचं शिखर नक्की गाठवल्याशिवाय सोडणार नाही. आपण रॅपिड फायर कडे जाऊयात. कांदा की टोमॅटो? टोमॅटो. खत की पाणी? पाणी. ट्रॅक्टर की बैलगाडी? बैलगाडी. पुढचं सरकार कोण? का बरं? आता असं आहे, बाहेरच्या बाजारपेठेमध्ये 100% पैसे जास्त मिळतात, पण शेतकरी जास्त अशिक्षित आहेत. जे शेतकरी म्हणत असतील फळबागेत उत्पादन नाही, तर ते शेतकरी नाहीत. किंवा असा कुठला प्रसंग आहे जो तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करूशी वाटेल की बाबा काही झालं तरी हार नका मानू, ते दिवस बदलतात, पण एवढे कष्ट रात्रंदिवस करायचे, सगळं करायचं, पण तुम्ही कधी स्वतःचं आयुष्य जगलेत का? लहान होतो ना तेव्हापासूनच मी ठरवलं थांबायचं नाही. आपल्या जीवनात थांबलं का संपलं म्हणायचं नाही का. 4 दिवस रात्रीचं पाणी भरायचं, 4 दिवस झोपायचं नाही रात्रीचं. नमस्कार, मी साक्षी आणि आज आपण थेट आलोय शेतकऱ्यांसोबत गप्पा मारायला. तर आज आपल्यासोबत आहे उत्तम गुंजाळ सर. सर, मी तुमचं F4F कडून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण शेती रिलेटेड खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत. नक्की शेती कशी केली पाहिजे, शेती करताना नक्की कुठल्या अडचणी येतात आणि आजच्या ह्या युगात या टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये कसा केला जातो आणि बरंच काही. फॉर्मल नाही व्हायचंय आपल्याला बिलकुल पण. तर मी डायरेक्ट काकांवरती आता शिफ्ट होणार आहे. तर काका, आपल्याला शेती किती आहे? शेती साधारण 20 एकर आहे. 20 एकर आहे. 20 एकर आहे. आणि आपण किती वर्षापासून म्हणजे शेतीमध्ये आहोत? साधारण मी एक 8वी पर्यंत शाळा शिकलो फक्त. त्याच्या पुढं काही मला शिकता नाही आलं आणि मला शेतीचा जास्त इंटरेस्ट असल्यामुळं मग मी शेतीकडे वळालो. 8वीचं मग त्यावेळेची परिस्थिती किती असेल, मी केवढा असू शकतो नाही का, तेव्हापासून मी शेती करतोय. तेव्हापासून शेती करता. हो. तेव्हा आपल्याला किती शेती होती, म्हणजे जमीन त्यावेळेस किती साधारण होती? एक 15 एकर शेती होती. आणि आज किती आहे? आज 21 एकर आहे. अरे वा, म्हणजे हे म्हणजे सगळं स्वतःच्या हो, हो, हो. याच्यावरती आपण आणि केलं. मग पुढं काही दिवसांनी ते डेव्हलप करता करता ते 6 एकर क्षेत्र घेतलं आपण नाही का. एक साधारण 2004 साली घेतलं ते. आता शेती आपण बघायला गेलं तर मी इथूनच युवकांपासूनच सुरू करते की आत्ताचे युवक बघा ना, म्हणजे सगळे जॉब साठी शिक्षण करून बाहेर जातात. कोणी बरोबर. IT मध्ये जातं, कोणी फॉरेनला जातं, हा, कोणी इंजिनिअरिंग करतं किंवा बरेच काही. पण आता शेतीकडे कोणी वळतच नाही. बरोबर मग आहे. त्या काळात म्हणजे तुम्ही शिक्षणाचं कडे थोडं हे करता, शेतीमध्ये कसे आले आणि शेतीकडे येण्याचा तुमचा कल कसा वाढला? काय झालं, परिस्थिती नाजूक होती. सुरुवातीची परिस्थिती नव्हती का आपण उच्च शिक्षित व्हायचं, बाहेर जायचं ही शक्यच नव्हती गोष्ट. मी आई वडिलांना एकुलता एक होतो नाही का, त्यामुळे माझा कल सगळा घरीच असायचा. आणि मग मी थोडंसं शिकलो आणि त्यानंतर मी इकडे शेतीकडे आलो. आल्यानंतर मला इतका इंटरेस्ट या गोष्टीत नाही का, मला शेती आणि शेतीच फक्त. त्यावेळेची परिस्थिती का अशी होती की पाणी कमी असायचं, तरी पण मी इतकं त्याच्यात वाहून घ्यायचो की नाही, काहीतरी करायचं असं करीत राहायचो नाही का. आणि मग करता करता थोडंसं नाही का टोमॅटो लावले. साधारण सुरुवातीला लावले एक 5 गुंठे लावले, नंतर 10 गुंठे लावायची, 10 नंतर एकरभर लावायचे, एकर नंतर 5 एकरापर्यंत आलो आपण असं नाही का. आणि मग चालले पुढे शेतीच्या याच्यात नाही का, अजून ते कंटिन्यूअस करतो. कंटिन्यू करतो. आणि मग आता नोकरी करायची नाही आणि शेती का करायची नाही का. तर आजची परिस्थिती अशी आहे, बाहेर राहायचं, 10-20 हजार रुपये पेमेंट देते आपल्याला नाही का. 20,000 काहीच होत नाही आणि आपण इथं 20च्या हजारापेक्षा 2 लाख मिळू शकतो ना आपली शेती करून. त्यामुळे मी सुरुवातीपासून लहानपणापासूनच मला शेतीची आवड होती आणि मग मी शेतीकडे आलो. म्हणजे बघा, नोकरीपेक्षा जास्त पैसा शेतीत आहे का तुम्हाला वाटतं? 100% आहे. मी बरंच काही शेती करू नाही का नाही, बरेच पैसे मिळवले, बरंच काही केलं नाही का. अगदी छोटंसं घर होतं सुरुवातीचं नाही का. सुरुवातीला असं घर होतं का आम्ही कुटुंबात फक्त 2 बहिणी, मी एक तिसरा, आई वडील, आम्ही 5 माणसं होतो. आणि मग मोठ्या बहिणीचं लवकर लग्न झालं, पण आमचं एक साधं घर होतं.
ते घर पावसाने गळायचं आणि आम्ही वडील आणि मी मंदिरात झोपायला जायचो. म्हणजे अशी परिस्थिती होती सुरुवातीची नाही का. आणि मग परिस्थितीतून सावरता पुढं असं नाही का. म्हणजे आज म्हणून आता येता येता आम्ही बघितलं घराचं नावच आपण परिश्रम ठेवलंय. हा, म्हणजे त्या घराचा नाव जे ठेवलंय त्याचा मागचा नक्की उद्देश काय होता आपला? आपण हे सगळं कष्टातून केलेलं आहे ना. हम्म. त्याच्यामुळे ते श्रमातून केलं म्हणल्यावर हे समजा समाजाने ही गोष्ट घेतली पाहिजे आवर्जून. का ह्याच्यावर परिश्रम नाव का ठेवलेलं आहे बुवा? आपण हे श्रमातून घडवलंय म्हणून त्याचं नाव परिश्रम ठेवलंय. अरे वा. असं. आणि आता जेव्हा आम्ही येत होतो काका म्हणजे इकडनं आम्ही ट्रॅव्हल करत होतो माझी टीम आणि आम्हाला असं बऱ्याच लोकांकडून कळालं किंवा बऱ्याच रिलेटिव्ह कडून आजूबाजूच्या आपल्या कळालं की एवढ्या परिसरात म्हणजे पंचकृषी म्हणा किंवा परिसरात म्हणा कुठलंही बियाणं किंवा जसं डाळिंब असेल मिरची असेल ते आपण आधी करायचो आणि मग आपल्यानंतर बाकीचे हा, हा, शेतकरी हा. करायचे. बरोबर आहे. तर मग याच्या मागचं तुम्हाला ही कल्पना किंवा तो जो आपल्याला कुठलंही रोप लावायचंय किंवा हा, हा, नवीन हा. काहीतरी आपल्याला लावायचंय शेतीमध्ये काहीतरी नवीन आणायचंय तर याचा तुम्ही अभ्यास कसे करायचे आणि याच्या मागची संकल्पना काय की आपण केलं पाहिजे नवीन काहीतरी? आता असं आहे, मी समजा इथून आळेफाट्याला चाललोय. आळेफाट्याला जात असताना आहे का नाही, मला एखादा प्लॉट वाटलं बा इथं काहीतरी मिरची आहे, टोमॅटो आहे किंवा एखादी द्राक्षाची बाग आहे, असं जाता जाता जर लक्षात आलं तर मी आवर्जून तिथे थांबणार. थांबून ते पाहणार, त्याचं सर्वेक्षण करणार, याच्यात काय बा काय केलं पाहिजे, आपण का करू शकत नाही, आपण केलं तर फायदा होऊ शकतो. मग मी ह्या नवीन नवीन गोष्टी शिकायला आहे ना, असं बाहेर गेलं ना कुठंतरी एखादं म्हणलं बाबा आपल्याला जायचंय बा एखाद्या गावाला, तिथं असा असा प्लॉट आहे, मी नक्की जाणार. मला मी अजून 4 जणांना जर म्हणलं आपल्याला जायचंय तर कोण येणार नाही, पण मी नक्की जाणार. मिरचीचा विषय असा आहे, मिरची ह्या परिसरात कोण लाईत नव्हतं सुरुवातीला. आणि मग मला एका मित्राने सांगितलं का आपल्याला सांगोलीला जायचं आणि तिथं मिरचीचे प्लॉट लई आहेत आणि ते बघायचे आपल्याला नाही का. मग मी आणि ते मित्र आम्ही ठरवलं जायचं सांगोलीला. त्यावेळेस 4 व्हीलर गाडी नाही, 2 व्हीलर मोडकी तोडकी गाडी, ही गाडी घ्यायची आणि आपलं निघायचं. तर मग मी अशा मित्रांना म्हणायचं आपण अजून 4 जण जाऊ बा, बघू जाऊ नाही का. पण कोणच यायला तयार नाही. काय यायचं नाही, ते काय एवढ्या लांब जायचं, खर्च करायचा आणि मग कशाला जायचं. तर मग मी 4 चक्रा सांगोल्याला मारल्या तिकडं फक्त मिरची बघण्यासाठी. बापरे. आणि मग त्याच्या सुरुवाती अगोदरची परिस्थिती अशी होती की आपल्याकडे डाळिंब होतं आणि मग डाळिंब मला वाटतं 12-13 साली आपलं डाळिंब गेलं, म्हणजे तेल आला त्याच्यावर. आणि मग ते डाळिंब काढावं लागलं आणि मग एकदम पैसे यायचे डाळिंबात आणि परिस्थिती खालावली. डाळिंब संपल्यावर पैसे कमी झाले. मग आता काय शोधायचं, तर मग मित्रांच्या सल्ल्याने म्हणले आपल्याला मिरचीचा असा असा प्लॉट आहे आणि बघायला जायचं. मग आम्ही सांगोल्याला मिरचीचा प्लॉट बघायला गेलो आणि तिकडे गेल्यानंतर ते पाहिलं आणि मग डोक्यात घेतलं का आपल्याला सुद्धा मिरचीचा प्लॉट करायचा. आणि मग आम्ही ते ठरवलं, मिरचीचे रोप वगैरे टाकले आणि आम्ही घरच्याच याच्यामध्ये 2.5 एकर मिरची लावली सगळ्यात सुरुवातीला. अरे वा. असं. आणि त्याचं उत्पन्न किती निघालं मग? उत्पादन साधारण आम्हाला एक 6 लाख रुपये खर्च झाला होता आणि नेट नफा 25 लाख रुपये झाला अरे त्यावेळेस. बापरे. आणि तोपर्यंत त्यावेळेस लोक पण बघायला यायचे ना? 4 तालुक्यातून लोक बघायला यायचे नेमकं Plot मिरची बघायला. आहे कशी. अरे बापरे. मिरचीच्या प्लॉट मध्ये माझी एवढी उंची आहे पण मी सुद्धा दिसत नसायची, एवढी उंची होती मिरचीची. बापरे. आणि भरपूर पैसे झाले त्यावेळेस. बापरे. आता हे नवीन नवीन आपण लागवड करत राहतो, नवीन नवीन बियाणं आणत राहतो, हा हा. असे प्रयोग करत राहतो. पण आता हे करताना जसं तुमचं एवढं शिक्षण झालेलं नाहीये हम्म. तरी पण तुमची मेहनत आणि तुमचे कष्ट करायची हा, जिद्द हा. फक्त आपण करतो. पण हे सगळं करताना तुम्हाला पण तर अडचणी येत असतील ना? येतात ना अडचणी, मग नक्कीच जेव्हा येतात. तुम्हाला अशा अडचणी येतात किंवा आता कुठला रोग आला किंवा हा, हा, हे हा. लावायचं की नाही लावावं, तुमचं मार्गदर्शन कोण करतं किंवा तुम्ही कुणाला विचारतात? मग आता काय झालं, आपल्या अगोदरचे काही प्रगतशील शेतकरी आहे, मोठे मोठे व्यावसायिक आहे. समजा आळेफाट्याला भाग्यश्री सारखे मोठे दुकानदार आहेत. इकडं बोट्याला गेल्यानंतर एक साई कृपा म्हणून आहे, मोठं दुकानदार आहे, कृषी सेवा केंद्र आहे. मग यांचा सल्ला घेऊ शकतो. आमचे एक पाहुणे एक रामदास शेठ चव्हाण म्हणून आहे पारगावचे, जुन्नर तालुक्यातले. ते एक प्रगतशील शेतकरी आहे. अशा माणसांचा सल्ला घ्यायचा. म्हणजे ह्या सल्ल्यानुसारच आपण नाही का पुढे पुढे हे करीत असतो असं. पण ते सक्सेस करायचं, 100% सक्सेस करूनच राहायचं. आणि आपण हे करीत असताना आतापर्यंत मी लॉस पत्करलेला नाही. हम्म. हा म्हणजे आता एखादा माल आहे नाही का, ते आता हे काही नफ्यात दिसत नाही पण मी तोट्यात जाऊन नाही दिला. मग तो कसा नाही जाऊन द्यायचा, ते आपल्या याने नाही का कष्ट करायचं, थांबायचं नाही असं. काका बघा ना, म्हणजे आता आपण कष्ट तर आपल्याला वर्षभर कष्ट करायचेच आहे. आपण जर जॉबचा विचार केला तर जॉब मध्ये असं आहे की पाऊस येऊ, उन्हाळा येऊ, हिवाळा येऊ, बरोबर आहे. इन्कम फिक्स आहे. पण बरोबर तसं आहे. शेतीत नाही ना. शेतीत बरोबर आहे. पावसाने कधी आता जसं की वातावरणावरती सगळंच बदललंय. कधी पण पाऊस येतो, त्याच्यामुळे आपल्या बागांची नुकसान होते. बरोबर आहे. तर मग अशा वेळेस काही शेतकरी हरून जातात. आता आपण न्यूजला बघतो, काही रडतात, बरोबर काही आहे. शेती सोडून देतात, काही त्यांचं जे फळ निघतं, पीक निघतं ते
फेकून देतात. तर नाही मग अशा वेळेस तिथं ठाम कसं उभं राहायचं आणि हार कशी नाही मानायची? आता काय आहे माहिती का, बरेच शेतकरी का बांधावरचे शेतकरी आहेत. हम्म. आता काय होतं नाही का, प्रत्येकाला वाटतं शेती केली पाहिजे पण आपोआप झाली पाहिजे असं नाही. स्वतःहून शेती केली पाहिजे, स्वतः कष्ट घेतले का नाही, जरी पाऊस पाणी आला वारा नुकसान झालं त्याच्यात नाही का, तरी पण आपण स्वतः जे करतो का ना त्यात इतका लॉस होत नाही, नफ्यात जातच असतो. लय नफा नाही झाला तरी पण आपण तोट्यात नाही जात असं. जे शेतकरी आहे का, जे कधी कधी आपण म्हणतो शेतकरी राजाचं कसं होणार, हा 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 काय होणार त्याच्या फळाला, त्याच्या जे काही त्यांचं पीक असणार आहे त्याला मार्केट भेटत नाही, किंवा हम्म. शेतकरी राजाची कोणी किंमत करत नाही, बरोबर असे आहे. भरपूर हरलेले शेतकरी आहे ना असतात. आहे ना आहे ना. त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल की टिकून राहा म्हणून, किंवा हम्म. तुम्ही हार नका म्हणून? अशा शेतकऱ्यांना तुमच्या साईडने जर मोटिवेशन द्यायचंय तर तुम्ही कसं देशाल? नाही आता कसं आहे माहिती का, मी सांगितल्याप्रमाणे ना शेतकऱ्यांनी ना स्वतःच बऱ्याचशा काही गोष्टी केल्या पाहिजे. स्वतः करण्यात आणि दुसऱ्याकडून करून घेण्यात नक्कीच काहीतरी आहे. तर मग आपण जर स्वतः गोष्ट केली त्याच्यात एक आपल्याला आनंद मिळतो आणि आपल्याला त्याचं उत्पादन सुद्धा मिळतं. आणि बरेच शेतकरी आहेत असे का नाही, ते हरतात. हरण्यामागचं कारण असं आहे की त्यांना एकदम पैसे मिळवायचे असतात. थेंबे थेंबेच मिळू शकतं ना ते. एकदम कसं काय तुम्हाला लाख रुपये मिळतील? 1 रुपयापासून आपण पुढे जाऊ शकतो ना. आता आपली स्वतःचीच परिस्थिती आहे, सुरुवातीची झिरो परिस्थिती आहे ती. पण आता हळूहळू आपण कांदे लावायचं, टोमॅटो करायचे, मिरची केली, त्याच्यानंतर नंतर फळबागांच्याकडे आलो. मग ते हळूहळू आपण 100कडे जाऊ शकतो ना. मग लोक काय करतात, बुवा एकदम पैसे मिळाले पाहिजे, एकदम नाही मिळू शकत ना तुम्हाला. थोडं पायरी पायरीनच जाता येईल. एकदम 5 पायरी कसं काय राहणार आहे आपण? है का नाही? हळूहळूच करायला लागेल. हळूहळूच जावं लागेल. आणि हे म्हणजे काही लोक जे हरतात का नाही, ही गोष्ट योग्य नाही. शेतीत काय मिळत नाही असं नाही म्हणता येत, है की नाही? आणि समजा आता काही धोरणं आहे, सरकारी धोरणं असू शकतात. कांद्याच्या बाबतीत समजा कांदा हे पीक शेतकऱ्याला भरपूर पैसे मिळवून देणार आहे, पण कांदा पिकवायचा आपण आणि विकायचं सरकारने, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं याच्यात नुकसान होतं. याच्यात सुद्धा शेतकरी काय हरतात. काही ठिकाणचं क्षेत्र असं आहे की फळबागा येत नाहीत, त्यांना कांद्याशिवाय पर्याय नाही. आणि मग एकमेव पीक जर कांद्याचं असलं तर त्या कांद्यावर शक्य होत नाही. कांद्याला खर्च करायचा साधारण आपण किलोला 7-8 रुपये खर्च येतो, आणि विकताना जर 10 रुपये विकला तर तो शेतकरी फाशी घेईल ना परत. आणि त्यामुळे असं होतंय. होतंय असं, आपण पाहतो, आपणही शेतकरीच आहे. हं. मग अशा वेळेस आहे का नाही, हे जे सरकारची धोरणं आहेत ही आडवी येतात. माल आपण पिकवायचा आणि विकायचा, त्याने त्याच्यात नुकसान होतं आणि त्याच्यात सुद्धा शेतकरी काही हरतात बरोबर. असं. आता बघा ना, म्हणजे आपण असं म्हणतो की शेतीचं कष्ट आपण घ्यायचे, पीक आपण पिकवायचं, हा आपण कुठेतरी मार्केटला नेलं, कुणीतरी बाजारात नेलं, तर नक्की याच्यात म्हणजे व्यापाऱ्यांचा फायदा असतो का नसतो? म्हणजे जास्त कोण कमवतं, व्यापारी का शेतकरी? व्यापाऱ्याला त्रास नाही ना काही. हम्म. व्यापाऱ्याला आपला जो बाजारात माल नेलेला आहे का नाही, आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये टाकतो का नाही, त्यावेळेस त्यांना तो घ्यायचा असतोय का नाही, त्यांना काही त्रास नाही. जितके वेदना शेतकऱ्याला झाल्यात का नाही तितके त्याला नाहीत. मग त्याला काय घ्यायचं तो त्याचा बाजार तोच ठरवतोय ना. आपला माल आहे का नाही, ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये टाकतो त्यावेळेस आपल्या मालाची किंमत झिरो झालेली असते. आणि मग तो आडतदार आणि तो व्यापारी यांच्याच मनावर आले तो कसा विकायचा, काय करायचं. व्यापाऱ्याचा थोडक्यात जास्त फायदा होतो. व्यापाऱ्याचा फायदा होतोच ना. आणि त्याचं जर तोट्यात जायला लागलं तो घेत नाही, तो थांबून घेतो. आणि शेतकऱ्याला मुलीचं लग्न करायचं असतं, साखरपुडा करायचा, घर बांधायचं, हे जे आपत्ती येतात त्याला ते विकावंच लागते. नाही विकलं तर मग त्याला पण मग शेतकरी डायरेक्ट का नाही विकू शकत का? म्हणजे व्यापाऱ्या थ्रूच का जायला लागतं? त्याची कारण अशी की शेतकरी बऱ्याच वेळा अशिक्षित शेतकरी, जास्त सुशिक्षित नाही. आता कांद्याच्या बाजारपेठा आंध्रा, तामिळनाडू, कर्नाटका ह्या जास्त इकडच्या बाजारपेठा आहेत. जो शेतकरी समजा, आता आमचं छोटंसं गाव आहे, 1000-1500 लोक वस्तीचं गाव आहे. आता 4 शेतकऱ्यांनी जर ठरवलं आपल्याला मद्रासला कांदा इथून पाठवायचा, पण ते बाकीचे 3 शेतकरी म्हणणार नको बाबा, कुठं मद्रास, आपला आळेफाटा जवळ आहे, नगर जवळ आहे, 2 रुपये नक्कीच मद्रासला टाकल्यानंतर जास्त मिळतील. पण बाकीचे 3 शेतकरी म्हणतात नको बाबा, ते आपल्याला नाही परवडायचे. ते आपण आपलं आपलं 2 काम केलंय आता. 2 रुपये कमी काय मिळाला, पण आपलं आळेफाट्याला टाकू, नगरला टाकू, रोख पैसे घेऊ, तिकडून पैसे येतात नाही येतात, असं होऊ शकतं ना कधी कधी. बरोबर आहे. विश्वास नाही शेतकऱ्याचा असं. शेतकरी आता हे इम्पोर्ट एक्सपोर्ट हे सुरू झालं, आता इंटरनॅशनल पण एक्सपोर्ट होता, हा डाळिंब हा वगैरे. हा डाळिंबाला हा तर भरपूर मार्केट भेटतं. बरोबर आहे. तर हे इम्पोर्ट एक्सपोर्ट वाले याचं बद्दल तुमचं काय म्हणणं आहे, की लोकलला जास्त मार्केट भेटतं की बाहेरच्या देशात किंवा बाहेरच्या स्टेट मध्ये गेल्यावर जास्त मार्केट भेटतं? आता असं आहे, बाहेरच्या बाजारपेठेमध्ये 100% पैसे जास्त मिळतात, पण शेतकरी जास्त अशिक्षित आहेत, जास्त शिकलेले नाहीत. आणि बाहेरच्या देशात ज्यावेळेस आपण हे एक्सपोर्ट करणार आहे त्यावेळेस गुंतवणूक करावी लागते. आजच्या शेतकऱ्यांकडे आहे ना त्या पटीत पैसे नाहीत, इतकं धाडस नाही, आणि शेतकऱ्यांची एकरूपता नाही. शेतकऱ्यांनी जर एकरूपता केली तर तुम्ही
कोणत्याही राज्यातला कोणत्या देशात माल आपण विकू शकतो. हम्म. पण शेतकऱ्या विश्वास नाही, एकरूपता होत नाही, म्हणून पैसा कमी मिळतो आणि जो नफा होणार आहे तो होत नाही. बरोबर. असं याला कारणीभूत शेतकरी आहेत. शेतकऱ्यांनीच एक एक सोबत केलं तर कदाचित आपली त्यांचीच ग्रोथ होऊ शकते बरोबर आहे ना, याच्यामध्ये. बरोबर आहे ना. का ग बघा ना, म्हणजे आता मार्केटमध्ये आपण बघितलं तर फर्टिलायझर्स म्हणतो आपण, खतांची कमतरता आहे, हा, त्याच्यानंतर बियाणांची कमतरता आहे. बरोबर आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे कशामुळे होतंय? कारण आता बऱ्याचदा आम्ही असं ग्राउंडवर फिरताना बघतो की ते म्हणतात, अरे हे खतच नाहीये दुकानामध्ये, मग हम्म. आम्हाला इकडून आणायला लागलं, तिकडून आणायला लागलं, तिकडं पण संपलेलं होतं. तर ही नक्की खतांची कमतरता कशामुळे? नाही आता हे गव्हर्नमेंटच असतं खत, हे आपण काही खाजगी कंपन्या नाही त्याच्या, हे गव्हर्नमेंट थ्रूच आपल्याला आलेलं असते नाही का. हम्म. मग ते आता शासनाचं काय धोरण असेल ते आपल्याला नाही सांगू शकत, नाही कळत ना ते का उपलब्ध कमी. ऑर्गॅनिक खतांबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? शेणखत झालं, हम्म. कोंबड खत झालं, गांडूळ खत झालं, मग याचा उपयोग जास्त होतो का? नक्कीच नक्कीच. रासायनिक तसं कमीच वापरलं पाहिजे, मी स्वतः कमीच वापरतो. लिक्विड खत बऱ्याच प्रकारची आहेत. एखाद्या दुकानात गेलो की नाही आपण, आपल्याला 1261 ची गोणी घ्यायची किंवा 13045 ची गोणी घ्यायची. ती गोणी आहे ना, ते कोणत्या कंपनीची आहे, काय आहे, काहीच नाही, त्याच्यात काय भरलंय हेच माहित नसते आपल्याला. आणि त्याची कॉस्ट आहे 4000-6000 रुपये नाही का. आणि मग काय होतं, ते कमी वापरा ना. माझं सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं आहे का लिक्विड जे वापरतोय बंदिस्त येतंय आणि आपण बंदिस्त लिक्विड ड्रिप मधून देतोय, त्याचा फायदा किती हे माहित नाही आपल्याला. त्याच्यावरती पूर्ण अभ्यास झालेला नसतो. अभ्यास झाला आणि 10 कंपन्या एक खताच्या आहे ना, समजा 1261 आहे का नाही, ह्या 10 कंपन्या तयार करतात, पण त्याचा रिझल्ट किती आहे कोणाला कळत नाही. शेतकरी हा अंध आहे, त्याला कळत नाही का ह्या गोष्टी, फक्त तो डोळं झाकून ह्या गोष्टी करत असतो. विश्वास ठेवतो. तर मग काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी का नाही, हे जे रासायनिक आहे याच्यावर कमी भर दिलं पाहिजे आणि शेणखत गांडूळ खताची ह्या स्लऱ्या वगैरे करून आपल्या शेतीचं संगोपन जास्त केलं पाहिजे आणि खर्च कमी केला पाहिजे. बरोबर आहे. रासायनिक समजा शासनाचं कमी येतंय की नाही आपल्याला, कमी वापराना काय फरक पडतोय. तुम्ही जेवढं शेणखत द्याल ना शेतीला तेवढा फायदा जास्त आहे. बरोबर आहे. असं ते ऑर्गॅनिक आहे शेवटी. ऑर्गॅनिक. आणि आता हे बियाणांचं झालं, बियाणांमध्ये पण भरपूर फसवणूक होती, काही येतच नाही, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्सच निघतो किंवा अर्धवटच काही येतं. बरोबर तर आहे. खरे बियाणं आणि खोटी बियाणं यातला फरक कसा हे करायचा? काय झालंय प्रत्येक मार्केटिंग मध्ये ना ओरिजिनल डुप्लिकेट झालंय. आता आपण नाही का सगळ्या प्रकारचे खत बी बियाणं औषधं वगैरे घेतो किंवा काय असं नाही का मार्केट मध्ये पाहतो, जे ओरिजिनल आहे का नाही, ओरिजिनल आणि डुप्लिकेट याच्यातला फरकच कळत नाही. नेमकं ओरिजिनल कोणतं आहे नाही का. आता समजा सिजेंटा सारख्या कंपन्या, एक नाव आहे त्यांचं, त्या नावानुसार 100% घेतो आपण नाही का, ते स्टँडर्ड समजतो, पण बाकीचे इतर 10 आलेत ना ते कळत नाही ना. मग हे मग अशामुळे शेतकरी कधी कधी लॉस मध्ये जातात. हा, मग आता ते शेतकरी त्याला जबाबदार आहे, काय त्याचं कोणीच डोळं पुशीत नाही. त्याचे जे अश्रू येतात ना त्याला पुसायला कोणच जबाबदार नसते. शेवटी ते सगळं येतं का नाही नुकसान, पाऊस झाला, शेतीचं नुकसान झालं का त्याला जबाबदार कोणच नाही. गारपीट झाली काहीच नाही. असंच प्रकार बियाणं फेल झालं का नाही, आता समजा आपण कुठं एखादी कंप्लेंट केली, बाबा असं असं झालं बियाण्याचं नुकसान, कोण तपास करीत नाही, तलाठी नाही, येत नाही, ग्रामसेवक नाही, किंवा कोण नाही तपासायला येत याच्या. असं होतं. त्यांचं त्यालाच करायला आणि तात्पुरतं सांत्वन करतात. गारपीट झाली ना समजा, पंचनामे करू, सरकार मदत देईल, असं देईल तसं देईल, कोणच काही येत नाही. फक्त तेवढ्या पुरतं मलमपट्टी करतात आणि सोडून देतात. ते शेतकऱ्याचं दुःख ते त्याला सहन करावं लागतं. बघा ना, आता आपण जे फर्टिलायझर्स आपण म्हंटलो, जे फर्टिलायझर्स आपण वापरतो, जे खत काही वापरतो, फवारण्या घेतो, हा, याच्यामध्ये खूप प्रमाणात केमिकलचं मिश्रण असतं, आहे ना. जे ओरिजिनल पहिल्या काळात भेटायचं किंवा हा, जे हा, त्याच्यातले न्यूट्रियन्स असतील, जे काही आपल्या त्या याच्यातून भेटतं ते कमी झालं. मग ते भाजीपाला असन, फळं असतील किंवा बाकीच्या याच्यामध्ये, आणि आता हेच तसंच शहरांमध्ये आपण हे करतो. तर असं न करता शेतकऱ्यांनी ओरिजिनल केलं पाहिजे. आणि याच्यावर तुमचं म्हणणं काय? म्हणजे लवकर पिकण्यासाठी आता फळे इंजेक्शन दिले हा, हा, जातात, ऍपलला झालं, केळीला झालं, असे इंजेक्शन देऊन पिकवलं जातं. नाही, तसा गैरसमज आहे. इंजेक्शन देऊन मला वाटत नाही म्हणजे कुठला माल तयार होतो नाही का. बऱ्याच वेळा आता कलिंगडाच्या बद्दल चर्चा होते, कलिंगडात काहीतरी औषध सोडायचं आणि 4 दिवसात तयार होते आणि ते म्हणजे कच्चच असतं ते. असा प्रकार नाही. मी तर आता जवळपास 25-30 वर्षापासून शेती करतो का नाही, माझ्या काही निदर्शनात नाही. फक्त पिकवण्यासाठी आंबा आहे का नाही, आंबा पिकवायचा का नाही, त्याच्यासाठी कुठली तरी एक पावडर वापरतात ते. केळी पिकवण्यासाठी का नाही, असं इथ्रेलचा वगैरे काहीतरी वापर करतात. मग ते केलं पाहिजे का नाही? नाही, आता कृत्रिम ते थोडस करावंच लागतं काही गोष्टी नाही का. आणि मग आता ते शहरात विकायला जातच आहे, ते खात्यातच लोक, काय करा त्याला.
है का पण नाही? तेच ना, आता एवढं केमिकलच्या युजेसमुळं आपल्या बॉडीची पण कधी-कधी वाट आहे लागून ना, जाते. हेल्थ वरती परिणाम येतो आणि जुन्या काळात जे अन्न भेटायचं तसं हां, आता हां. कुठे भेटतं? नाही भेटत. आणि मग काय झालंय, नैसर्गिक करायचं म्हणलं का काय होतंय, शेतीचं उत्पादन त्या पटीत होत नाही नैसर्गिकमध्ये. हं. आता समजा आपण कांदा लावला ना, हं. त्याला आपण याचं खत रासायनिक टाकायचंच नाही. हं. ज्या एका एकरात जर 250-300 पिशव्या निघत असतील, तर हे नैसर्गिक मध्ये त्या 300 पिशव्या निघणार नाही. 150-200 पिशव्या निघू शकतात तिथं. हं. शेतकऱ्याचं पर्यायी उत्पादन घटतंय त्याच्यात. हं. आणि जर उत्पादन घटलं तर तो शेतकऱ्याला परवडत नाही ते. बरं. बरं, शेतकऱ्यांनी नक्कीच शहरामधला विचार, मुंबई पुण्यासारख्या शहराचा विचार केला पाहिजे, करावा. पण सरकार त्याचा विचार करत नाही ना. त्यामुळे पर्यायीने ते शेतकऱ्याला ते गाळावंच लागत शेतीत. काय करणार आहे तो? तो उत्पादन कसं मिळेल हं. याच्याकडेच बघतोय ना तो. कधी-कधी शेतकऱ्याच्या मालाला जर तेवढी किंमत नाही भेटली मार्केटमध्ये तर तो फेकून देतोय. मग आता काय त्यावेळेस त्याचा कोण विचार करत नाही. मग बरोबर आहे. शेतकरी विचार करत नाही का शहराने काय होते, लोक काय खातात आणि लोकांनी काय खाल्लं पाहिजे, नाही का? हां. आपण स्वतःचा कधी कधी स्वतःपुरता विचार केला तरी योग्य राहील. मग आता काय करणार आहे? वाटतं आपल्याला आजची परिस्थिती अशी झाली का लोकांना हे अन्नधान्य चांगलं नसल्यामुळं, दूध चांगलं नाही हां, हे बरोबर आहे. नक्कीच माहित आहे आपल्याला, पण काय करणार आहे? शेतकरी शेतीला जर कुठल्या प्रकारचा हमी भाव नाही, शेतकऱ्याला विलाज नाही, तो कुठल्या तरी मार्गाने 2 रुपये मिळवायचा प्रयत्न करीत असं. बरोबर आहे. त्याला असं मोकळीक नाही ना. बरं वरून मजुरी पण द्यायची असते. मजुरीची परिस्थिती वाईट झालेली आहे सध्याची. गावाकडं तसं बघायला गेलं तर की प्रत्येक घरातून 2 पोरं पुण्याला, 2 पोरं मुंबईला, 2 पोरं आउट ऑफ असं हम्म. प्रत्येक अल्टरनेट घरात असं आहे. मग हे गावाकडं कोणी राहतच नाही, फक्त सुट्ट्यांना येतं. हा. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये मजूर भेटणं किंवा काम करून घेणं हे लईच अवघड झालंय. नक्कीच. याच्यावर तुम्हाला काय वाटतं? बरं तुम्ही काय करता अशा वेळेला? आपल्याला भेटता का मजूर? आमच्याकडे थोडीशी परिस्थिती बरी आहे. हं. आमच्याकडे आदिवासी भाग आहे थोडाफार. हं. ते काम करतात थोडेफार, नाही का? हं. आणि मग ज्यावेळेस माणसांचा तुटवडा आहे, आज सगळ्या शेतकऱ्यांनी आणि तसं थोडासा फळबागांचा विचार केला पाहिजे. आता आपली संत्र्याची बाग आहे. मला वाटतं आपल्याला माणसांची गरज येत नाही लय. ट्रॅक्टरनी स्प्रे होतो, हं. ठिबकनी पाणी देता येते. हं. थोडंफार गबाळ झालं तर आपण एखाद्या वेळेस तणनाशक मारू शकतो. हं. मग ते गबाळ वगैरे गेलं का नाही त्याच्यातून, तर फळबागा घेतल्या म्हणजे बागा घेतल्या ना, तर आपल्याला बाकीचा त्रास वाचतो. फळबागा लागवडीमध्ये उत्पन्न आहे, 100% उत्पादन आहे. आणि मजुरी पण कमी. जे शेतकरी म्हणत असतील फळबागेत उत्पादन नाही, तर ते शेतकरी नाहीत. बरोबर आहे ना? हं. आता ही मी म्हणजे आपण आता हे, बोलतोय नाही, सरळच आहे ना? बरोबर आहे ना. आहे का नाही? म्हणजे बरेच शेतकऱ्यांनी जर फळबाग लागवड केली नक्कीच. ठीक आहे ना, काही वर्ष जातात झाड मोठं व्हायला, पण त्याचं बरोबर जे आहे. इन्कम असते ती लॉंग टर्म असते. पण मग एकदा मिळायला लागल्यानंतर नक्कीच फायदा होतो तेच ना त्या ना. पटीत, नाही का? हा, असं. म्हणजे ते एकदा मिळायला लागलं, एकदा त्याची काळजी आपण एकदा लहान लेकरासारखी त्याची काळजी घ्यायला नक्कीच, लागते. नक्कीच. पण एकदा ते वाढल्यानंतर त्याचं उत्पन्न आपल्याला वर्षभर आहे ना. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. फळबागावरती तुम्हाला स्पेसिफिक जर शेतकऱ्यांना काही मेसेज पोहोचवायचा आहे, काही संदेश पोहोचवायचा आहे, तर काय सांगशाल तुम्ही? आता फळबागेचे लय प्रकार आहेत. हम्म. आंबा घेऊ शकतो आपण, हम्म. संत्रा घेऊ शकतो, डाळिंब घेऊ शकतो, सीताफळ घेऊ शकतो, ऍपल बोर घेऊ शकतो, पेरू घेऊ शकतो, जांभूळ घेऊ शकतो. ज्याला जसं योग्य आहे का त्या प्रकारे आपण सगळ्या प्रकारची फळबागा घेऊ शकतो. आता तुम्हाला जर जास्त पैसे मिळवायचे असले तर आज सध्या डाळिंबाकडे कल आहे. हम्म. अगदी मागच्या काही 10-5 वर्षापूर्वी डाळिंब जसं होतं हम्म. त्यापैकी आता बऱ्याचशा बागा कमी झालेल्या आहेत. पण आता डाळिंबाला जसं मागं काहीतरी तेल्या म्हणून रोग आलेला, नाही, आता त्याला आहेच आहे. मग त्याच्यावरती उपाय काय असतो? उपाय त्याच्यावर काहीच नाही. आपण नियोजन, पाण्याच्या पाळ्या व्यवस्थित भरणे, रासायनिक खत कमी देणे आणि व्यवस्थित संगोपन करणे. आणि जो आपण साधारण ऑगस्ट मध्ये बार धरतो, जो पावसाळी बार धरतो, तो पावसाळी बार धरला नाही पाहिजे. पुढे डिसेंबर जानेवारीचा बार धरला पाहिजे. त्याला तेलाचा प्रादुर्भाव कमी होतो. एवढं सगळं तुम्हाला अनुभव भेटले शेतीतून, हा, म्हणजे हा. पर आता तुम्ही त्याच्यात मास्टर झाले असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. तर हे जे तेलांचं जसं तुम्ही सांगितलं की हा. पर्याय काय, असं तुमचं भरपूर शिक्षण तसं न होता एक्सपिरियन्सनी जास्त शिकून तुम्हाला हा, अनुभव हा, आलाय. हा, हा, बरोबर म्हणजे आहे. भरपूर लोक तुम्हाला विचारत असतील, विचारतात ना, येतात इकडे लोक बघायला आपला बाग? येतात बघायला. आणि नाही येत बघ, म्हणजे बऱ्याच वेळा काही शेतकरी येत सुद्धा नाहीत. हम्म. काय येत नाही मला माहित नाही. पण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा आदर्श घेतला पाहिजे. प्रत्येक माणसाला स्वतःला वाटतं मला सगळं समजतंय, पण मी सुद्धा कोणतं तरी बघूनच करीत असतो काही गोष्टी ना. त्यामुळं शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या पाहिजे, बाहेरच्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञान आले, आपल्याला माहित नाही, आपलं शिक्षण जरी कमी असलं तरी पण आपण जर काही गोष्टी विचारल्या कुठं, नाही का, त्याचं आपल्याला ते मिळू शकतं ना जसं आता अनुभवासाठी. तुम्ही तंत्रज्ञानाचा उल्लेख केला, आता बघा ना आपण सोशल मीडियावरती व्हिडिओज वगैरे बघतो की हम्म, हम्म. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे.
म्हणजे भांडे घासायला पण मशीन हा आलंय हा आता. हा तसं शेतीमध्ये पण आपण बघायला गेलं तर भरपूर प्रकारचे मशीन आलेत. मग आहेत ना ते आहेत ना रोपं पेरण्यापासून तर काढण्यापर्यंत बरोबर भरपूर. आहे. तर काय वाटतं तुम्हाला आपल्या महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांनी, महाराष्ट्र बोलण्यापेक्षा आपल्या भारतातील शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे का? केलं पाहिजे ना. आता कसं आहे, तंत्रज्ञान नवीन नवीन आलेलं आहे की नाही, हं. त्याचा वापर केलाच पाहिजे. का केला पाहिजे का, मग समजा आपला मजुरीची अडचण आहे ना आज, हं. मग ते मजुराचे ते आपल्याला तर काय होईल, मजुरी कमी लागेल, आपला पैसा कमी खर्च होईल, असं नाही का. त्याच्यासाठी आपण नवीन पण टेक्नॉलॉजी. मग आता बघा ना, भरपूर शेतकऱ्यांचं असं विचार करतात, की "अरे, आपलं शिक्षण नाही झालं. आपल्याला त्याच्यातलं काही माहीत नाही. हम्म 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 आपण कसं यूज करायचं? मरू दे, आपण हातानेच करू." हम्म हम्म किंवा हम्म. असे काही त्यांचे विचार असतात. तर मग त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. आता मी कशीच सांगितलं की आपल्याला पायरी पायरीनेच जावं लागेल, एकदा 5व्या पायरीवर जाता यायचं नाही. हं. मग ज्यांची परिस्थिती थोडीशी हलकी आहे नाही का, मग एखादा शेतकरी आहे ना, एका वेळेस 5,000 झाडं लावू शकतो समजा, हं. पण ते एका माणसाने 500च लावा. तुम्ही 500चं चांगलं संगोपन करा, हं. आणि नंतर त्याच्यातून उत्पादन मिळाल्यानंतर तुम्ही का नाही, परत 500ची 1,000 करा, 1,000ची 2,000 करा, आणि टप्प्याटप्प्याने पुढे जा ना, तुम्हाला बाकीच्या गोष्टी मिळवता येतील त्या. बरं, बरं, बरं. याच्यात अर्थसहाय्य समजा आपल्याला कृषी खात्याकडून काही सौजन्य वगैरे मिळतं, हं. पण त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे त्याचाही, नाही का बरं, बरं. असं. जसं बघा ना, आता फळबाग लागवड केल्यानंतर आता मध्ये जी जागा उरती, तर हम्म. त्याच्यामध्ये आपण छोटे-छोटे काहीतरी भाजीपाला घेऊ शकतो. अजून काही त्याच्यामध्ये कोंबड्या हा सोडू हा हा शकतो हा पार. म्हणजे असे छोटे-छोटे उत्पन्न पण आपण घेऊ शकतो घेऊ त्याच्यातून. शकतो. मग त्याच्यासाठी फक्त शेतकऱ्यांनी तेवढं मेहनतीनं आणि एक-एक झाड जपलं पाहिजे. बरोबर आहे. बघा ना, बऱ्याचदा आपण असं बघतो, की आता आपण सपोज 200 झाडं लावले. त्याच्यातलं एक जरी झाड मेलं किंवा काय झालं, तर आपल्याला लय वाईट वाटतं. बरोबर आहे ना. म्हणजे ते अगदी लेकरासारखं आपण त्याला वाढवतो. मग नक्कीच. असं तुमच्यासोबत असा कुठला तुमच्या आयुष्यात अ, असा कुठला प्रसंग झालाय जो खूप जास्त इमोशनल होता आणि तुम्हाला वाटलं की मी आता याच्यातून वरच नाही निघू शकत किंवा तुम्ही त्याच्यातून वर निघाले किंवा तो हम्म. प्रसंग तुम्हाला अजूनही आठवतो. असा कुठला प्रसंग आहे तुमच्या आयुष्यात? प्रसंग असा झालेला आहे, एक डाळिंबाचं आपलं ह्याच प्लॉट मध्ये डाळिंब होतं. हं. सुरुवातीच्या याच्यात नाही का, हं. साधारण इथं 3-4 एकर डाळिंब होतं त्यावेळेस. हं. आणि डाळिंबाचे चांगले पैसे व्हायचे नाही का. हं. आणि मग काय केलं, एक 2-3 बार चांगले मिळाले आम्हाला, आणि मग पैसे झाले. मग आम्ही काय केलं, एक चांगलं बंगल्याचं काम करू म्हणलं, पैसे आहेत आपल्याकडे नाही का. हं. आणि मग परिस्थिती अशी झाली का पुढं बंगल्याचं काम चालू केलं, हं. आणि डाळिंबावर तेल्या आला. तेल्या आल्यानंतर बाग काढावा लागला, सगळा बाग काढला. सगळा बाग काढावा लागला. आणि किती एकरामध्ये होता? 4 एकर मध्ये. बापरे! मग अर्थव्यवस्था एकदम कोलमडून गेली. पण मग आता आपण एक जिद्दी शेतकरी आणि हाडाचा शेतकरी आहे. आपल्याला अस्वस्थ बसून जमत नाही, नाही का. मग आता काहीतरी शोधलं पाहिजे, काहीतरी शोधलं पाहिजे. आणि मग शोधता शोधता ते मिरचीचा प्रयोग आणला आहे. पण त्यावेळेस मी नक्कीच म्हणजे परिस्थिती आपली खालावली होती त्यावेळेस. कारण म्हणलं आता हे एवढं आपलं नाही का, लाखात पैसे मिळायचे आणि हजारावं आलं, करायचं काय त्याला, नाही का, अशी परिस्थिती झाली होती. पण मी सावरलो त्याच्यातून. आणि असं कुठलं बघा ना, म्हणजे आपल्या पंचकृषीमध्ये किंवा आजूबाजूला असा कुठला शेतकरी की ज्याची म्हणजे खायचे वांदे झालेत आणि तो इतका म्हणजे नाही का डिप्रेशन मध्ये हम्म हम्म गेलाय हम्म हम्म. किंवा असा कुठला प्रसंग आहे जो तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करूशी वाटेल की बाबा काही झालं तरी हार नका मानू, ते दिवस बदलतात. बरोबर तर आहे. असं काय वाटतं तुम्हाला, आहे का कोणी ओळखीत किंवा असा काही प्रसंग तुम्हाला माहिती आहे? नाही, इतके हालाकीचे शेतकरी नाहीत. हम्म. फक्त शेती आपण सचोटीनं जर केली, हम्म. शेती तोट्यात जात नाही. हम्म. त्यामुळे सचोटी ठेवली पाहिजे, आणि एकमेकाचा नाही का सल्ला घेतला पाहिजे. त्या सल्ल्यानुसार आपण नक्की पुढे जाऊ शकतो, नाही का हम्म. असं. त्यामुळे हार मानण्यासारखं शेतीचा प्रयोग नाही, त्याच्यात प्रयोग करीत राहिलं पाहिजे आणि लढत राहिलं पाहिजे. तुम्हाला ते यशाचं शिखर नक्की गाठवल्याशिवाय सोडणार नाही. अगं तुमच्याकडे बघून असं भारी वाटतं ना, काय कधी कधी वाटतं आपण एवढं जॉब करतो किंवा सिटीज मध्ये सिमेंटचे जंगल तयार झाले असं म्हणायला काही ठरणार नाही. तिथं जाय 9 ते 6 करा, 9 ते 10 करा. बरोबर त्याच्यात आहे. पण जेव्हा तुमच्याकडे बघतो तर असं वाटतं अरे किती आनंदाने हे शेती करतात आहे किंवा किती आनंद आहे त्यांच्या कामामध्ये, मनापासून करतात आहे जे काही करतात. आता हे सगळं करताना तुमचं एक प्रगतशील शेतकरी म्हणून पूर्ण पारनेर तालुक्यामध्ये एक नाव असताना हा, नक्कीच तुम्ही एकट्याने नसेल केलं. तुम्हाला एक खंबीर कोणाची तरी साथ असेल म्हणजे आहेच ना काकूंची. आहे तर ना. काकूंनी तुम्हाला कशी साथ दिली? सात म्हणजे आम्ही आहे ना सुरुवातीपासूनच नाही का समविचारी, नाही का. हं. आणि मग आपलं जे काही करायचं का नाही, शेतीत समजा एखादं नवीन पीक घ्यायचंय बुवा, नाही का. हं. मग आम्ही ते दोघांच्या विचारांनीच सगळं विचार विनिमय करून घेत असतो. हं. आणि आमचं नियोजन असतं, सकाळी काय केलं पाहिजे, रात्री झोपताना नियोजन असतंय बाबा उद्या आपल्याला काय करायचे, नाही का. हं. मग ह्या गोष्टीत माझ्या बरोबर 100% साथ आहे तिची. आणि तिच्या साथीमुळे मला एवढं मोठं काही गोष्टी करता आल्या, नाही का असं. अरे
म्हणजे खूपच सुंदर. आणि मी सुजितकडून हे पण ऐकलं, की काकूंचं शिक्षण नाही झालंय, पण ते एकदा म्हणजे त्यांचं गणित इतकं पक्कं आहे का त्यांनी एकदा कॅल्क्युलेशन घेतलं का ते तोंडी सांगतात. खरं बरोबर आहे आहे ना, का हे? खरं आहे ना. काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावर? एखादा खरं आहे. प्रसंग त्याच्यावरती? प्रसंग म्हणजे आम्ही आता कुठं समजा बाहेर फिरायला गेलो ना बाहेर असं नाही हां, का, मी शिकलेलो आहे थोडंफार नाही का, मी हां, 8वी शिकलेलो आहे. हां, पण मला कधी कधी काही गोष्टी आठवत नाही. हं, समजा उदाहरणार्थ एखाद्या हॉस्पिटललाच गेलो आम्ही हं, आणि मग डॉक्टरला विचारलं आपण, आम्हाला डॉक्टरने सांगितलं, "बुवा, आपल्याला तुम्हाला ह्या हॉस्पिटलला जावं लागेल." मग तिला मी त्या डॉक्टरने जर एखादं नाव सांगितलं, "बुवा, ह्या हॉस्पिटलला जायचंय आपल्याला," हं. मी तिला सांगणार आहे, हे लक्षात ठेव बरं का, मला आठवत नाही. मग तिचं जरी शिक्षण नसलं तरी मला ती नगरमध्ये गेल्यानंतर सांगणार त्या हॉस्पिटलचं हे नाव होतं आणि आपल्याला ह्या हॉस्पिटलला जायचं. म्हणजे तिची बुद्धिमत्ता एवढी आणि चंचल आहे. जसं कामगारांच्या पेमेंटचं पण लक्षात ठेवायचं. असं आहे, कामगार आमच्याकडे कधी कधी 10 असतात, 25 असतात, 40 ही माणसं असतात, पण हं, आमच्याकडे लेखी डायरी अजिबात नाही. हं. मग तिचंच नियोजन असतं, ती आज 40 माणसं होते, उद्या 35 माणसं होते, परवा 15च होते. 8 दिवसाचं नियोजन ती त्याच्या कॉम्प्युटरमध्ये ती तसंच ठेवते आणि 8 दिवसांनी ती तिचं तेच पेमेंट करून टाकते. म्हणजे इतकी ती शार्प आहे. म्हणजे तुम्हाला साथही तशी जोडीदाराची 100% अशी भेटली म्हणून आज हे सगळं उभं आहे. जोडीदार अतिशय महत्वाचा. जोडीदार जर नसला, हं, मी किती हुशार असलो, हं. पण माझा जोडीदार जर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, हुशार नसला, तर साथ मी नाही दिली तर साथ काय? नाही दिली तर मी एकटा नाही काय करू शकत. शेवटी बरोबर आहे. ते यशामध्ये तिचा सुद्धा तितकाच मोलाचा वाटा आहे नाही का. आज तुम्ही हे सगळं बघतात, की तुमच्या तिन्ही चारी मुलांचे शिक्षण झाले, त्यांचे लग्न झाले, त्याच्यानंतर मुलं चांगले कामही करतात हम्म, हम्म, आहे. हम्म, हम्म. तर हे बघून म्हणजे तुमची परिस्थिती तेव्हा काय होती आणि आज पोरांची परिस्थिती बघून काय वाटतं तुम्हाला? मला खूप आनंद वाटतो नाही का, कारण आपली परिस्थिती एकदम नाही का झिरो होती. हं. ते मागच्या गोष्टी थोड्याशा नाही का हे केल्यानंतर थोडस हे वाटतं. नाही, बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडं अशी एक परिस्थिती होती, की आपल्याकडं शिकायला पैसे नव्हते. काहीच नव्हतं. मी कर्जुल्याला जायचो, 4थीला शिकायला कर्जुल्याला गेलो मी. इमोशनल होऊन गेले सगळेच. परिस्थिती जर बोलायचं म्हणलं का, परिस्थिती इतकी नाजूक होती आपली. हं. मला 500 रुपये कोणी देत नव्हतं. बापरे! ते म्हणायचे, काय आहे यांच्याकडे, हे कशावर येणार आहे, काय करणार. पण मी लहान होतो ना, तेव्हापासूनच मी ठरवलं थांबायचं नाही. आपल्या जीवनात थांबलं का संपलं म्हणायचं नाही का. मी 4-4 दिवस रात्रीचं पाणी भरायचो. पहिले ठिबक नसायचं इथं नाही का, हं, ठिबक आपणच आणले पहिले इकडं. हं. 4-4 दिवस झोपायचं नाही रात्रीचं. आणि मला दिवसाही आळस येत नाही कधी नाही का, एक अर्धा तास आपलं थोडंसं हे केलं का नाही विश्रांती, लगेच फ्रेश. तर मग मी रात्रीचं झोप येतीच ना प्रत्येक माणसाला. मला झोप आली ना रात्रीचं, मी म्हणणार अरे नाही, हे झोपणे म्हणजे माझा एक शब्द असायचा त्याला, आळस हा कामाचा वैरी आहे. मी लगेच फ्रेश होणार पाणी मारून. 4-4 दिवस मी रातपाळ्या करायचो, पाणी भरायचो, थांबायचं नाही. आणि आपल्याला एखाद्याने समजा मदत एखाद्या मागितली की नाही, आपण आपली परिस्थितीच नव्हती, मागायची गरज असायची, पण ते एखाद्याने नाही नाही म्हणलं ना, त्याचं दुःख नाही करायचं. पण माझ्या डोक्यात ते एक चालना देऊन जायचं. समजा आपल्याला नाही मदत केली, आपण सोबळा उभं राहू ना, हं. पळत राहायचं. पळाल्यानंतर आपण आहे ना नक्कीच यशापर्यंत जाणार आहे, माझं उद्दिष्ट असायचे. आणि मी त्या उद्दिष्टामुळे आजपर्यंत म्हणजे इथपर्यंत मी नक्कीच आलो नाही का. हं. आता सकाळी उठल्यानंतर आहे ना आपल्या डोक्यात नियोजन काहीच नसतं. नियोजन असतं मळ्यात जायचं, आज ह्या मालाचं काय करायचं, याला औषध मारायचे, त्याला पाणी सोडायचे, याला स्प्रे घ्यायचा आहे, कुठून काय आणायचे का, एवढंच नियोजन असतं. मला जर एखादा लय महत्वाचा कार्यक्रम असला हं. समजा, आणि आपलं त्याच्यापेक्षा जर महत्वाचं इथलं असलं, हं. मी तो कार्यक्रम सोडून देतो. आपल्याला नाही आमदार व्हायचं, नाही सरपंच व्हायचं, आपल्याला काही त्याच्याशी घ्यान नाही, मी ते सोडून देतो तिथंच. पण एवढे कष्ट रात्रंदिवस करायचे, सगळं करायचं. पण तुम्ही स्वतः कधी स्वतःचं आयुष्य जगलेत का? नक्कीच. मी लय आनंदी जगतो. मला दुःखच नाही होत कोणत्या गोष्टीचं. कसं? कसं म्हणजे आपण सगळं करतो आपल्या स्वतःच्या कष्टातून करतो. बरोबर. 2 रुपये आपल्याला मिळतात आणि त्याच्यातून आनंद घेतो आपण. ते आनंदाचे असतात आणि कष्टाचे असतात. हां, त्याच्यात आपल्याला म्हणजे आरामशीर झोप येते. आपल्याला काही आजार नाही, काही नाही. एकदम फ्रेश मध्ये पडल्यानंतर ढेकळात सुद्धा झोप येते. हां, असं नाही का. बरोबर आहे. उद्या जर तुम्हाला शहरात जाऊन राहायची वेळ आली, तर तुम्हाला शहर चांगलं वाटेल की आपली शेतीच चांगली वाटेल? नाही, आपली शेती चांगली आहे. शेती आहे ना, शेती कुठच्या कुठं नेऊ शकते. शहरात काय करू शकतो? 4 भिंतीच्या आत राहू शकतो. मला आहे ना, आता मी तर शिकलो नाही, नोकरीची मी कधी अपेक्षा बाळगली नाही. पण मला जर 5-50 हजार महिन्यानी, लाख रुपये महिन्यानी जर कुठं राहायची वेळ आली असती, तर कदाचित मी नसतो राहिलो. आपल्याला लाख रुपये महिना देऊन परवडत नाही. सुख महत्वाचं आहे. हां, अजिबात नाही. मला ते परवडतच नाही. मी लाखाचं 2 लाख मिळवू शकतो इथं. हम्म. फक्त हे मिळवत असताना
थांबायचं नाही. प्रत्येक तरुण आहे ना, आज काय झाले माहितीये का, कष्ट करायला सगळे नको म्हणतात. बरोबर आहे. त्यामुळे मग काय झाले, परिस्थिती तुम्हाला जर सावरायची असली तर तुम्हाला स्वतः सगळ्या ह्या गोष्टी कराव्या लागतील. स्वतः नाही केलं ना, परस्पर नाही होत नाही. बरोबर. बांधावरची शेती ज्याला म्हणतो का नाही, ती नाही होऊ शकत ना, है का नाही. त्यामुळे ते स्वतः तुम्ही त्या गोष्टीत वाहून घेतलं पाहिजे आणि तरच काहीतरी करू शकतो आपण, है का नाही. जिद्द नाही सोडली पाहिजे. जिद्द नाही सोडली पाहिजे. काका एवढ्या सगळ्या आपण गप्पा मारल्या, पण हा. मला अजून पण मी तुम्हाला हा प्रश्न विचारला नाही की आपल्या शेतीमध्ये नक्की कुठल्या कुठल्या प्रकारची रोपं आहेत आणि काय काय उगवले. आता आपल्याकडे संत्री आहे. आता आपण संत्रीच्या प्लॉट मध्येच आहे नाही का. हम्म. आणि ह्या मळ्यात संत्री आहे. काही मिरचीची सुद्धा लागवड केलेली आहे. हम्म. दुसऱ्या मळ्यात डाळिंब आहे. हम्म. टोमॅटो होते तिथं 5 एकर काही नाही का असं. आणि आलटून पलटून पिकं घेतो आपण. आता एवढं सगळं आपण शेतीमध्ये करतोच आहे, फळबाग लागवड हम्म, झालं, हम्म, बाकीचे रोपं झाले हे. पण आपण म्हणतो की माणूस म्हातारा झाला किंवा मरेपर्यंत रोज काही ना काही एक नवीन गोष्ट बरोबर आहे. शिकतच राहतो. तर आता मी असं म्हणेन की तुम्ही अशा, जरी तुम्ही आता म्हणजे वय एवढं झालंय किंवा काय, पण तुम्ही दररोज एक नवीन गोष्ट शिकतात हम्म, आणि हम्म. ते अजूनही आपल्या शेतीमध्ये करतात. तर तुमचं अल्टिमेट लाईक फ्युचर गोल काय? तुम्हाला अजून काही तुमचं मोठं विजन आहे का? की मला शेतीमध्ये असं-असं करायचंय किंवा अजून शेती घ्यायची हा आहे हा हा हा. किंवा काय तुमचं नियोजन आहे? बरोबर आहे. शेती तर नक्कीच. शेती आपण शेतकरी आपला कृषी प्रधान देश म्हणतो नाही का आपण. शेतीच्या निगडीतच आहे आपण स्वतः बी नाही का. हं. शेतीचं आपल्या जे गरजेपुरती भरपूर शेती आहे आपल्याला. हं. आता काही लोक म्हणतात कोणाला 100 एकर आहे, कोणाला 50 एकर. आपली जी जी आहे त्याच्यात आपण समाधानी आहे नाही का. हं. त्यामुळे काही बाकीच्या अपेक्षा नाही. पण आता नवीन-नवीन प्रयोग करणे, पॉली हाऊस सारखे करणे नाही का. हं. पॉली हाऊसमध्ये आहे का नाही, हे जे तरकारी पिकं आता जे घेतो आपण, हं. मिरची घेतो, टोमॅटो घेतो किंवा इतर काही समजा फुलांची शेती करतो आपण नाही का. हं. तर असं पॉली हाऊस सारखं जर आपण काही केलं तर त्याच्यात उत्पादन आपल्याला अजून मिळवता येते नाही का. हं. परंतु आता पुढे भविष्यात मुलं मोठी होतील ते सुद्धा काही करतील. आणि तुमची मुलं काय करतात काका? माझा एक मुलगा या घरी झालेला आहे हां. आणि तो एक कलिंगडाचा व्यवसाय करतो. हां. अधिक मला शेतीत मदत करतो. हं. आपल्याकडे ट्रान्सपोर्टिंग व्यवसाय आहे, त्याच्यातून काही म्हणजे 2 रुपये मिळवायचं माध्यम आहे, त्याच्यातून तो पैसे मिळवतो. हं. एक मुलगा ते करतो. एक पुण्याला असतो नाही का सुजित, हं. तो लॉ करतो. आणि असं तुमचं जेव्हा मुलांना शिकवलेलं, अशी तुमची इच्छा होती का तुमच्या मुलांनी शेती करावी? नाही, माझी इच्छा, मी कमी शिकलो. हां. मला माझ्या परिस्थितीमुळं मला जास्त शिकता नाही आलं, उच्च शिक्षित झालो नाही मी. हं. पण मग मला असं वाटलं का आपण जरी नाही शिकलो तर मग मुलांना तर नक्कीच शिकवलं पाहिजे. हं. त्यामुळे मी तो विचार केला का आपण मुलांना शिकवलं पाहिजे. माझी मोठी मुलगी आहे का नाही, हं. तिचं लॉ पूर्ण झालेलं आहे. हं. ती आता पारनेर कोर्टामध्ये ती 3 वर्षापासून प्रॅक्टिस करते. अरे वाह! आणि बारका मुलगा तो पुण्यात आहे, फर्ग्युसन कॉलेजला आहे, तो लॉ करतोय, 3ऱ्या वर्षाला आहे आता. हं. आणि तो दुसरी एक मुलगी ती इंजिनिअरिंग झाली तिचं. म्हणजे अरे मला वाह! 2 मुली आणि 2 मुलं आहेत. अरे वाह! दोन. पण कधी कुणाला आता अशी वेळ आहे, की कधी कुणाला काही कमी नाही पडली? अजिबात नाही. कमी पडायचा काय विषय नाही. मी स्वतः करतो सगळ्या गोष्टी, खर्च म्हणजे नाही का. कष्ट करतो आणि कष्टातून 2 रुपये नक्कीच मिळतात. हं. आणि बारका मुलगा ज्यावेळेस म्हणजे नाही का त्याचं वय आता 22-23 असेल. हं. त्यावेळेस मी एक कांद्याचा व्यवसाय करायचो 22-23 वर्षापूर्वी नाही का. हं. पण मी कमी शिकल्याला असल्यामुळं मला हिंदी मोडकी तोडकी बोलणे नाही का, किंवा मग आपण एखादं चलन बोलून द्यायचं, वाकडं तिकडे अक्षर असल्यामुळे ते बाहेरच्या राज्यात किंवा बाहेरच्या मार्केटिंगमध्ये ती गोष्ट चालत नाही. मग मी माझं त्याच्यातला कमीपणा समजावला मी. आपलं शिक्षण नाही म्हणून मला ती गोष्ट शक्य झाली नाही. म्हणून मी ठरवलं की लहान जो मुलगा आहे त्याला मी उच्च शिक्षित करणार आणि तो मग माझ्यापेक्षा पुढे काहीतरी करू शकतो असं वाटायचं मला नाही का. नक्कीच करेन. आपण एखाद्याचं भाषण करताना ऐकलं बुवा, म्हणजे आपल्यातली कमतरताच आहे, मला भाषण करता येत नाही. मी बोलतो थोडंफार नाही का, पण मला भाषण करता येत नाही. पण माझ्या मुलांनी जर असं केलं तर मला त्याचा एक स्वाभिमान वाटू शकतो बुवा. म्हणून मी त्याला आज पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला ठेवलंय आणि तो उद्या भविष्यात मोठा होईल, शिकेल चांगला असं. आणि तुम्ही बोलले तुम्हाला भाषण नाही करता येत, पण तर तुम्ही खूप छान बोलतात आणि तुमच्यासोबत आता अर्धा पाऊण तास झाले आपण गप्पा मारतोय. असं वाटलं की 5-10 मिनिटच झालेत. म्हणजे खूप नवीन गोष्टी आम्हाला शिकायला भेटल्या आणि खूप जे आपले शेतकरी आहे त्यांना तुमच्याकडून खूप मार्गदर्शनही भेटेल. तर खरंच खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारताना. तर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊयात, ते म्हणजे रॅपिड फायर. रॅपिड फायर म्हणजे काय मॅडम? म्हणजे ना मी तुम्हाला प्रश्न विचारणार. हा. म्हणजे कसं 2-3 प्रश्न विचारणार, 2 विचारणार, कांदा की टोमॅटो. त्याच्यातून तुम्हाला एक सांगायचं. पटापट प्रश्न विचारणार, तुम्हाला एक उत्तरं हा द्यायची. हा हा. करूयात मग? हो. तर आपण रॅपिड फायर कडे जाऊयात. कांदा की टोमॅटो? टोमॅटो. खत की पाणी? पाणी. ट्रॅक्टर की बैलगाडी? बैलगाडी. शेतकरी की व्यापारी? शेतकरी.
रासायनिक खत की सेंद्रिय खत? सेंद्रिय खत. काका, आता एवढी तुम्ही शेती केली, हा, उत्पन्न पण भेटतंय. जसं हो. तुमच्या बंगल्याचं नाव आपण म्हटलं, मगाशी चर्चा केली, परिश्रम ठेवले. हा, बंगला झाला, गाडी झाली, ट्रॅक्टर झालं, मुलांची शिक्षण चालले, काही मुलांची लग्न झाले, मस्त थाटामाटात लग्न झाले. हा, म्हणजे आपल्याला जेवढा पैसा पाहिजे होता तेवढा आपण कमवतोय. बरोबर आहे, कसली कुठली कमी नाही. बरोबर आहे. तरी अशी एखादी तुमची काही इच्छा आहे का जी अजूनपर्यंत पूर्ण नाही झाली आणि तुम्हाला ती पूर्ण करायची आहे? आता एक काही दिवसापूर्वी का नाही, हा. मला मी एक शिफ्ट घेतली होती नाही का, हा. 2010 ची शिफ्ट होती. मी जवळपास 7-8 वर्ष वापरले नाही का. त्यानंतर मुलं मोठे झाले आणि मग ते म्हणले, दादा आपल्याला गाडी बदली करायची आहे. आम्ही आता मला वाटतं 2024 मध्ये किया घेतलेली आहे, शेल्टॉस. हम्म. आणि मग आता भविष्यासाठी माझी हवस आहे फक्त एक फॉर्च्युनर घ्यायची आहे आणि मस्त बागायतदार म्हणून नाव टाकायचं आणि मस्त आयुष्यामध्ये फिरायचे मळ्यात. वा. बाकी काय नाही, बाकीची इच्छा काय नाही, बाकी समाधानी आहे सगळं नाही का. तुम्ही फॉर्च्युनर घेतल्या आम्हाला नक्कीच बोलवा, आपण पुढचा पॉडकास्ट फॉर्च्युनर मध्ये करू. पण मला हे सांगायचं का शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा आणि शेतीत खरंच कष्ट केल्यानंतर आपण फॉर्च्युनर काही विमानात सुद्धा फिरू शकतो. मला हेच सांगायचं शेतकऱ्यांना नाही का, असं 100% हा खचून जाऊ नका बुवा असं. 100%. आणि प्रत्येकाने अपेक्षा ठेवा, आपण सुद्धा फॉर्च्युनर घेऊ अशी प्रत्येक शेतकऱ्याने अपेक्षा ठेवली पाहिजे आणि नक्कीच घेऊ शकतो आपण, असं नाही का. स्वप्न बघायचे आणि त्याच्यापर्यंत पोहोचायला कष्ट घ्यायचे, बाकी सगळं होईल. कष्ट केल्यानंतर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे माझं म्हणजे अगदी जिवंत उदाहरण आहे. आणि अजिबात हे माध्यमापुरतं आपण बोलत नाही, ही सत्य परिस्थिती. जो माणूस कष्ट करतो तो कधीच उपाशी राहत नाही. त्यामुळे स्वप्न हे नक्कीच पाहिले पाहिजे. स्वप्न पाहिल्यानंतर आणि कष्ट केल्यानंतर यशाचं शिखर नक्की मिळवता येते. आणि हे कोणताही शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी यशाचं शिखर गाठू शकतो कष्ट केल्यानंतर. सचोटी पाहिजे. परत एकदा काका, खूप वेळ आम्ही गप्पा मारल्या, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. बऱ्याच नवीन गोष्टी आम्हाला शिकायला भेटल्या आणि जशी मी बोलली की बऱ्याच शेतकऱ्यांना तुमच्याकडून मार्गदर्शन भेटेल. मी परत एकदा तुमचं FRF कडून खूप सारे आभार मानते आणि आम्ही परत येऊ तुमच्याशी गप्पा मारायला. नमस्कार. नमस्कार.